नमस्कार. कोमल आणि मिहिरचं लग्न ठरलेलं असतं. ही बातमी ज्या वेळेला मिहिकाला कळते तेव्हा मिहिका मिहिरला फोन करते आणि सांगते, मिहिर, माझ्या पोटात तुझं बाळ आहे. मिहिर टेन्शनला येतो. त्यानंतर मिहिर म्हणतो, पण मिहिका, एक गोष्ट लक्षात घे, मी आता कोमलला लग्नासाठी शब्द दिला आहे आणि आता तो मी मोडू नाही शकत. त्यानंतर हे सगळं प्रकरण आता मुक्ताला कळलेलं असतं. मुक्ता टेन्शनला असते. जर मिहिरचं बाळ हे मिहिकाच्या पोटात असेल तर कोमलचं आणि मिहिरचं लग्न नाही झालं पाहिजे. म्हणून मुक्ता मिहिरला बोलते, मिहिर, अरे असं करू नकोस. जर तुझं बाळ तिच्या पोटात असेल तर तू कोमल जवळ लग्न करून काही उपयोग नाही. तू भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नकोस. त्यावर मिहिर म्हणतो, असं कसं, मी तर आता शब्द दिलेला आहे, त्यामुळे मी मागे हटू शकत नाही. त्यावेळी मुक्ता म्हणते, असं कसं नाही मागे हटू शकत, थोडा विचार कर. भावनेच्या भरात तू घेतलेला निर्णय नंतर सगळ्यांना त्रासदायक ठरेल. त्यावेळेला इंद्रा कोळी आणि सागरला सुद्धा मुक्ताचा निर्णय पटलेला असतो. त्यानंतर मुक्ता म्हणते, आम्ही कोमलसाठी एखादा चांगला मुलगा शोधू आणि त्याच्यासोबत तिचं लग्न लावून देऊ, पण तुझं आणि मिहिकाचं लग्न होणं गरजेचं आहे. त्यामुळे आता मुक्ता आणि सागर दोघंही मिळून मिहिकाचं लग्न मिहिर सोबत लावणार आहेत आणि मिहिर आणि मिहिकाचा शेवटी सुखाचा संसार चालू होणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.